छान अशी मस्त वाटाणा बटाटा सुक्की भाजी डब्यासाठी नक्की बनवा. नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. बघा इथं मी 3 ते 4 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून कट करून पाण्यामध्ये ठेवलेले आहे. आणि इथं बघा एक मोठा कांदा कट करून घेतला, एक टोमॅटो कट करून घेतला, लसूण 7 ते 8 पाकड्या कट करून घेतला आणि मस्त अशी हिरवीगार मटार घेतलेली आहे. खूप सुंदर अशी हिरवीगार मटार बाजारामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात हिवाळ्यामध्ये मिळते. तर मग मटार आणि बटाटा सुक्की भाजी तर झालीच पाहिजे आणि डब्यासाठी तर खूपच एक नंबर भाजी लागते. तुम्ही नक्की बनवून बघा. आता बघा कढई ठेवली गॅसवर. कढई तापल्यानंतर 2 ते 3 पड्या तेल घातलं. त्यानंतर मी जिरं मोहरी टाकलं. जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर मी लसूण टाकला. लसूण गुलाबी रंगावर परतल्यानंतर कांदा टाकून घेतला. कांदासुद्धा छान असा परतवून घ्यायचा. अगदी वाफेवरच ही भाजी होते. पाणीचा एकही थेंब न वापरता आपण ही मटार आणि बटाटा भाजी बनवणार आहे. डब्यासाठी द्यायला खूप सुंदर आयडिया आहे. खूप छान होते. तुम्ही नक्की बनवून बघा. आता बघा कांदा पण आपला गुलाबी रंगावर होऊ द्यायचा. आणि कांदा बघा गुलाबी रंगावर परतल्यानंतर थोडंसं आपल्याला मग नंतर टोमॅटो टाकायचा आहे. आता टोमॅटो आणि मस्त अशी हिरवीगार मटार मी टाकून घेतलेली आहे. खूप सुंदर भाजी लागते आणि हिवाळ्यामध्ये खरंच खूप छान अशी मस्त मटार येते. भरपूर भाज्या छान हिरव्यागार पालेभाज्या, मटार खूप छान छान अशा हिवाळ्यामध्ये आपल्याला भाज्या खूप प्रमाणात बघायला मिळतात. तर मग अशा छान छान रेसिपी खायलाही मजा येते आणि बनवायलाही मजा येते. मग आता बघा मटार आणि बटाटा भाजी आपण बनवतो आहे. खरोखर सांगते ही भाजी इतकी सुंदर लागते. खूप छान लागते. तुम्ही नक्की बनवून बघा. आता मटार टाकल्यानंतर काही मसाले टाकले बघा. 1 चम्मच हळद पावडर टाकली, 2 ते 3 चम्मच मिरची पावडर टाकली आणि 1 चम्मच धना जिरा पावडर टाकली. सगळे मसाले परतवून घ्यायचे. मटार पण छान तेलामध्ये परतवून घ्यायचे. कारण मग मस्त छानच पूर्ण मसाला मटारला पण लागतो. त्यानंतर आता बघा मी इथं थोडीशी नॉर्मल कसुरी मेथी वापरलेली आहे. नाही वापरली तरी चालेल आणि पण एक मस्त चव येते म्हणून मग मी वापरलेली आहे अगदी थोडीशी. आता बघा मी परत भाजी मस्त अशी पूर्ण परतवून घेत आहे. खूप छान लागते ही भाजी आणि चवीला तर भन्नाट लागते. तुम्ही बनवून बघा आणि मला सांगा. आता मसाला छान आपला बघा परतला गेलेला आहे. वाटाणे पण छान परतले गेलेले आहे. आता मी जो आपण बटाटा कट करून पाण्यामध्ये ठेवला होता, तर बटाटा पण मी आता टाकून घेत आहे आणि छान असं परत भाजी परतवून घ्यायची. इतकी खायला खरोखरच छान लागते ही भाजी. जर तुम्हाला माझी रेसिपी खरोखर आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पूर्ण मी आता मटार आणि बटाटा परतवून घेतला आणि झाकण ठेवून वाफ येऊ देणार आहे. एक 10 मिनटं वाफ येऊ देणार आहे. सॉरी बारीक गॅसवर. बारीक मिनटं आलं. सॉरी. तर बारीक गॅसवर वाफ येऊ दिली. त्यानंतर बघा एक वाफ काढल्यानंतर मीठ टाकलेलं आहे मी, म्हणजे बटाटा पण छान शिजतो. आणि मग आता मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार. परत एकदा मी छान अशी भाजी परतवून घेत आहे. तुम्ही बघू शकता दिसायलाच इतकी भारी ही भाजी दिसते, तर खायला किती छान दिसत असेल. खूप सुंदर लागते. तुम्ही जर असं कुठं बाहेर तुम्हाला 1 दिवसाचा प्रवास वगैरे असेल, टिफिन न्यायचा असेल, तर अशी झटपट तुम्ही आलू मटारची भाजी बनवू शकतात. खूप छान लागते. आता मीठ टाकल्यानंतर परतल्यानंतर मी परत झाकण ठेवलं आणि परत वाफ येऊ दिली अजून एकदा. आणि तुम्ही बघू शकता आपला बटाटा पण छान असा मस्त शिजलेला आहे आणि मटार आणि आलूची सुक्की भाजी आपली तयार झालेली आहे. हिरवी मटार आणि बटाट्याची सुक्की भाजी पाण्याचा एकही थेंब न वापरता ही भाजी आपली तयार झालेली आहे. बटाटा आपण कट करून बघूया. बटाटा जर लवकर कट झाला तर समजून जायचं की आपली भाजी शिजलेली आहे. आता बघू शकता किती झटपट आपला बटाटा मस्त लगेच असा मऊ झालेला आहे. आता आपली भाजी तयार झालेली आहे. मस्त हिरवीगार कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे बटाटा आणि मटारच्या सुक्या भाजीमध्ये. आणि किती सुंदर बघा. आता भाजी कोथिंबीर शिवाय तर मला भाजी म्हणजे एक
काहीतरी कमी कोथिंबीर जर नसली तर आपण भाजीमध्ये काहीतरी एक कमी वापरलं आहे असं मला वाटत असतं. आणि कोथिंबीर टाकल्यावर पूर्ण आपली भाजी तयार झालेली आहे असं मला वाटतं. मला खूप आवडते कोथिंबीर भाजीमध्ये टाकायला. बघू शकता आता आपली मटार आणि बटाटा भाजी तयार झालेली आहे. नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आपण खाण्यासाठी तयार आहोत. एका प्लेटमध्ये आता आपण वाढून घेणार आहोत. बघू शकता किती सुंदर मस्त हिरवीगार मटार आणि बटाटा पाण्याचा एकही थेंब न वापरता सुक्की भाजी डब्यासाठी तयार झालेली आहे. तर मग तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी. आणि किती छान बघा असं मटार आणि बटाटा खायला तर खरंच खूप छान लागते भाजी. तुम्ही बनवल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही बनवून बघितली ताई आणि आम्हाला आवडली. नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.